आगामी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकारणात रंगत निर्माण झाली आहे। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे। या 9 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 5 जागा येणार आहेत। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील भाजपच्या कोर कमिटीनं तब्बल 30 जणांच्या नावांची यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती। मात्र ही यादी पाहिल्यानंतर दिल्लीतील वरिष्ठांनी या यादीतील अर्धी नावं काढून टाकून सुधारित यादी पाठवण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आता महाराष्ट्र भाजपनं विधान परिषद निवडणुकीसाठी 14 जणांच्या नावांची सुधारित यादी पुन्हा दिल्लीला पाठवली आहे। त्यामुळे 30 जणांपैकी नक्की कोणाचा पत्ता कट झालाय आणि कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाला राज्य सरकारनं तात्पुरती स्थगिती दिल्याचा दावा महाराष्ट्र ऑटो रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत मराठी सक्तीच्या निर्णयाबाबत सकारात्मक तोडगा निघाल्याचा दावाही त्यांनी केलाय। त्यानुसार ऑगस्ट पर्यंत मराठी सक्तीचा निर्णय थांबवण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी लिहिणे आणि वाचण्याच्या सक्तीचा निर्णय परिवहन खात्यानं घेतला होता। त्यानुसार 1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। परंतु परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत या निर्णयाला ऑगस्ट पर्यंत स्थगिती दिली असल्याचा दावा शशांक राव यांनी केलाय। प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करावा या शिवसेनेच्या ऑफरवर बच्चू कडू यांची शिवसेनेतील नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। मात्र बच्चू कडू यांच्याकडून अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचंही म्हटलं जाते। विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या 2 दिवस राहिलेले असताना बच्चू कडू कडून शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जाणार असल्याचं बोललं जातंय। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू यांचं नाव आघाडीवर आहे। मात्र घातलेल्या अटीवर नेमका काय निर्णय घेणार हे बच्चू कडू यांच्या निर्णयानंतर ठरणार आहे। दुसरीकडे शिवसेनेतील काही नेत्यांकडून बच्चू कडू यांच्या विधान परिषद उमेदवारीला विरोध असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे बच्चू कडू शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटी घेऊन आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचं बोललं जाते। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात। जिल्ह्याला 1 जागा मिळण्याचं निश्चित मानलं जात असून पक्षाच्या नव्या धोरणामुळे अनेक नवे चेहरे चर्चेत आलेत। भाजपकडून यावेळी विधानसभा किंवा लोकसभा न लढवलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा विचार सुरू आहे। यासोबतच महिलांना 33% प्रतिनिधित्व देण्याच्या भूमिकेमुळे महिला उमेदवारांचाही विचार पुढे येतोय। जातीय समतोल साधण्याचाही प्रयत्न पक्षाकडून केला जातोय। सध्या सोलापूर जिल्ह्यात 4 प्रमुख नावांची चर्चा रंगली आहे। यामध्ये राजश्रीताई नागणे पाटील, प्रशांत परिचारक, राजन पाटील आणि प्राध्यापक शिवाजी सावंत यांचा समावेश आहे। या 4 नावांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील राजकीय समीकरण आणि शिवसेनेच्या हालचाली लक्षात घेता भाजप त्यांचा वापर रणनीती म्हणून करू शकतो। त्यामुळे अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय। राज्यात तापमानाचा चांगलाच भडका उडालाय। विदर्भासह महाराष्ट्रात सूर्य अक्षरशः आग ओकतोय। कमाल तापमानाचा पारा नवे उच्चांक निर्माण करतोय। अमरावती, यवतमाळसह विदर्भात उष्णतेची लाट उसळल्याचं दिसून येतंय। दरम्यान नागपूर शहरात गेल्या 10 दिवसात तब्बल 13 अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळून आले आहेत। या सर्वांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या वाढत्या तापमानानं पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ या ठिकाणी उच्चांक गाठलाय। अशातच उष्माघाताचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागलेत। दरम्यान ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। तर नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येते। अमेरिका, इस्रायल आणि इराण मधील युद्धाचा संपूर्ण जगावर मोठा परिणाम झालाय। जगाला ऊर्जा संकटाचा सामना करावा लागलाय। भारतातही इंधन पुरवठ्यावरही परिणाम होतोय। या इंधन टंचाईपासून बचाव करण्यासाठी भारत सरकारनं काही नियम आणि निर्बंध आणली होती। तेल विपणन कंपन्या 1 मे 2026 पासून काही महत्त्वाचे नियम लागू करणार आहेत। एलपीजी सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्येही मोठ्या बदलांची चर्चा सुरू आहे। पुरवठा सुरळीत आणि सुनिश्चित करण्यासाठी सरकार आणि तेल कंपन्यांकडून बुकिंग आणि वितरण प्रणालीमध्ये सातत्यानं बदल केले जात आहेत। गेल्या काही दिवसात एलपीजी सिलेंडर महाग झालेत। 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ झाली आहे। 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात एका महिन्यात 3 वेळा वाढ झाली आहे। 1 मे पासून किमती पुन्हा बदलू शकतात। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यासारख्या कंपन्या या संदर्भात नवीन नियम लागू करण्याबाबत विचार करत असल्याचं सांगण्यात येते।
खासदार राघव चड्डा यांच्यासह 7 खासदारांनी आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानं अरविंद केजरीवाल यांचा पक्ष राजकीय संकटात सापडलाय. त्यात आता आणखी एका बड्या नेत्यानं पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. गुजरातमधील आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष आणि शेतकरी नेते सागर रबारी यांनी पक्ष सोडत असल्याचं जाहीर केले. हा केजरीवाल यांना मोठा झटका मानला जातोय. सागर रबारी यांनी पक्ष सोडत असल्याचे सोशल मीडियावरील पोस्ट मधून जाहीर केलं. त्यात त्यांनी आज मी आम आदमी पक्षासोबतचा प्रवास थांबवत असल्याचं म्हटलंय. यासोबतच पक्षाचे सदस्यत्व पद आणि जबाबदाऱ्यापासून स्वतःला मुक्त करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान पुढच्या वर्षी गुजरातमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. अशा वेळी रबारी यांनी पक्ष सोडणं हा केजरीवालांच्या पक्ष विस्ताराच्या धोरणाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या कूटनीतीत मोठा बदल करण्याचे संकेत दिलेत. इस्लामाबादमधील चर्चेचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर इराण आता पाकिस्तानवर अवलंबून न राहता रशियासह इतर देशांशी संपर्क वाढवत आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास रगाची यांनी ओमान आणि रशियाच्या दौऱ्यामधून हे स्पष्ट संकेत दिलेत. त्यामुळे आगामी काळात मध्यस्थीच्या प्रक्रियेत पाकिस्तानची भूमिका कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पाकिस्तानची भूमिका कमी होत असताना इराण आता रशियाकडे एक महत्त्वाचा भागीदार म्हणून पाहतोय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत इराणचे उच्चस्तरीय संवाद होण्याची शक्यता आहे. अणु कार्यक्रम, युरेनियम साठा आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर या चर्चेत भर दिला जाऊ शकतो. IPL 2026च्या 39व्या सामन्यात सोमवारी क्रिकेट चाहत्यांना एक थरारक आणि ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. दिल्लीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले. RCBनं दिल्लीला अवघ्या 75 धावात रोखून या हंगामातील सर्वात कमी धावसंख्येची नोंद केली. अनुभवी विराट कोहली आणि युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल यांनी कोणतीही घाई न करता संयमी फलंदाजी केली. दिल्लीच्या गोलंदाजांना एकही संधी न देता या जोडीने RCBला 9 विकेट्सनी राखून एकतर्फी विजय मिळवून दिला. तर दुसरीकडे विराट कोहलीने या सामन्यात इतिहास रचला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 11 धावा करून किंग कोहलीनं IPL मध्ये 9000 धावा पूर्ण केल्या. IPL मध्ये 9000 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. प्रेक्षकांनी विराट कोहलीच्या या ऐतिहासिक कामगिरीचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. IPL मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आधीच कोहलीच्या नावावर आहे. बातमी आता बॉलिवूडमधनं. सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन झाले. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मुंबईतील सायन रुग्णालयात सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळीच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते अवतार गिल यांनी माध्यमांना दिली. 1970 ते 90च्या दशकात भरत कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीत महत्त्वाची भूमिका बजावली. 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका बजावल्या. सहाय्यक भूमिका असो किंवा खलनायकाची, प्रत्येक पात्र त्यांनी आपल्या अभिनयानं उठावदार केलं. दिग्गज अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर येताच सिनेविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तसंच चाहत्यांकडून हळहळ देखील व्यक्त केली जातीये.